शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा यंदा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होतोय। पावसामुळे मेळाव्याची जागा बदलण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान या मेळाव्यासाठी केवळ एमएमआर क्षेत्रातल्या शिवसैनिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन एकनाथ शिंदेंनी केलंय। एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा अहमदाबाद सुरतला घ्यावा आणि या मेळाव्याला अमित शाह जय शहांना बोलवावं असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावलाय। तर मुंबईमध्ये दसरा मेळावा ठाकरेंचाच बाकी बोगस असंही राऊतांनी म्हटलंय। दोन बंधू एकत्र आले तर आनंदच आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी दिली। मात्र ते एक आले तरी काय झालं हे दिसून आलेलं आहे। पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलंय असा टोला देखील खोतकरांनी लगावलाय। केरळमधील भाजप प्रवक्त्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। गोळी घालणार बोलणाऱ्यांवर कारवाई होणार असं विधान नवनाथ बन यांनी केलंय। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षानं पाठिंबा दिला। प्रशिक्षणार्थी संघटनेचे नेते तुकाराम बाबा महाराजांच्या सोबत आपणही रस्त्यावर उतरू असा इशाराच राजू शेट्टींनी दिलाय। तर प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करतंय असा आरोपही केला। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं 8 ऑक्टोबरला उद्घाटन होणार आहे। अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी उद्घाटनाच्या तयारीचा आढावा घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनासाठी विमानतळावर उतरणार असल्यानं त्याची रंगीत तालीम सुरू आहे। भाजप नेते प्रिंटू महादेवन यांनी राहुल गांधींना गोळ्या घालून हत्या करू अशी धमकी दिली होती। त्यानंतर अमरावतीमध्ये युवक काँग्रेसनं आंदोलन करत घटनेचा निषेध केला। यावेळी प्रिंटू महादेवन याच्या पोस्टरचं दहन करत जोरदार घोषणाबाजी केली आहे। सोबतच पोलीस आयुक्तांना निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। या पार्श्वभूमीवर सरसकट कर्जमाफीची मागणी करत संभाजी ब्रिगेडनं वाशिम मंगळुरू मतदारसंघाचे भाजपचे आमदार शामखा खोडे यांच्या निवासस्थानी आंदोलन केले। सांगलीच्या तासगावात मातंग समाजाचं बेमुदत उपोषण सुरू आहे। विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू असून तत्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास आणखी आंदोलन तीव्र करू असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव नाही तर विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही असा पवित्रा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रेंनी दिलाय। 6 ऑक्टोबरला भूमिपुत्रांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिलाय। रायगड जिल्ह्यातील कोळी आदिवासी समाजानं अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। धनगर आणि बंजारा समाजानं अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणामध्ये हक्क सांगायला सुरुवात केली आहे। त्यामुळे कोळी आणि आदिवासी समाज आक्रमक झाला। या मागणीला विरोध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला। बारामती शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अपघाताच्या घटना घडत आहेत। शहरातील दिवसा अवजड वाहनांची वाहतूक कायमस्वरूपी बंद करावी, यासोबतच अपघातास कारणीभूत ठरलेल्या जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागण्यांसाठी बारामती प्रांताधिकारी कार्यालयावर स्थानिकांनी मोर्चा काढला। भंडारा जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी कलेक्टर ऑफिसच्या समोर निषेध नोंदवलाय। होमिओपॅथी डॉक्टरांना एमएमसीमध्ये रजिस्ट्रेशनसाठी टाळाटाळ करत असल्यानं निषेध नोंदवलेला आहे। आमची दखल घेतली नाही तर मोठं आंदोलन करण्याचा देखील इशारा दिलाय। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यात असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी ठरली। कारखान्यात आलेली हुकुमशाही, भ्रष्टाचार आणि ऊस दरासह अनेक प्रश्नांवर शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला। विद्यमान संचालक मंडळ कोणतंही उत्तर देत नसल्यानं प्रश्न उपस्थित करणाऱ्या शेतकऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे। लडाखमधील लेह शिखर संघटनेनं केंद्राशी चर्चा करायला नकार दिलाय। लेहमधील गोळीबाराची न्यायालयीन चौकशी आणि सोनम वांगचुक यांची बिनशर्त सुटका करावी आणि मगच चर्चा केली जाईल असं देखील सांगण्यात आलं। सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम असणार आहे। केंद्र सरकारनं यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी केली आहे। फसवणुकीत वापरलेला मोबाईल नंबर ताबडतोब बंद करण्यासाठी एआय आधारित मॉनिटरिंग सिस्टम कार्यरत होणार आहे। लोकलमधील गर्दीमुळे प्रवाशांचे मृत्यू होण्याचं सत्र सुरू आहे। या पार्श्वभूमीवर लोकल प्रवास सुरक्षित करण्यावर रेल्वेनं भर दिला। स्वयंचलित दरवाजाच्या नॉन एसी लोकल चालवण्याच्या हालचालींना आता गती आलेली आहे। अशाच एका लोकलची कुर्ला कारशेडमध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली।
नंदुरबारमधील शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी एका नवजात बालकाचं पालकत्व स्वीकारलं. बाळाला जन्म देताच एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेनंतर बालकाला भाचा म्हणून स्वीकारत शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आमदारांनी घेतली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा इथं ग्रामपंचायतीच्या वतीनं 10,000 झाडांची लागवड करण्यात आली. तर गावात आरोग्य शिबिर घेतलेलं आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केसलवाडा ग्रामपंचायतीनं हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील सहभाग घेतला होता. सोशल मीडियातील रीलच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची शॉर्ट रील स्पर्धा पार पडली. या सप्तरंग 2025 या उपक्रमातून अंमली पदार्थाविरोधी जनजागृती आणि महिला सशक्तीकरणावर प्रकाश टाकण्यात आला. 103 रीलमधून प्रत्येकी 3 बक्षिसं प्रदान केली आहेत. पुणे आणि नागपूर मेट्रोच्या सायबर सुरक्षेसाठी महामेट्रोनं IIT कानपूरच्या C3 IHU सोबत सामंजस्य करार केला. वाढत्या सायबर धोक्यांपासून संरक्षण मिळावं यासाठी भागीदारी केली आहे. यावेळी महामेट्रो आणि CIHUBचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अनधिकृत बांधकामांबाबत कोणतेही खरेदी विक्री व्यवहार करू नयेत असं आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेनं केलं. नद्यांच्या पूररेषेत येणाऱ्या अनधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण महापालिकेनं केलं. यात 1,686 अनधिकृत बांधकामं आढळली आहेत. शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत पिवळी अंतर्गत असलेला छोटासा हेदूचा पाडावाडी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाली. 3 पिढ्यांपासून अंधारात जीवन जगणाऱ्या आदिवासींच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक क्षण साकारला गेला आहे. गेले 50-60 वर्षे झाले. कोळी बांधवांना नुकसान भरपाईसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. वर्सोवा वांद्रे सागरी सेतू प्रकल्पात पारंपरिक मासेमारी व्यवसायावर परिणाम होत असल्यानं अर्ज भरण्याची तारीख वाढवण्यात आली. कोळी बांधवांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावेत असे निर्देश आशिष शेलार यांनी दिलेत. मुंबई महापालिकेची प्रभाग रचना 6 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. निवडणुकीसाठी 1 जुलैपर्यंतच मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. प्रभाग रचना तयार करून त्यावर हरकती सूचना मागवलेल्या होत्या. महानगरपालिकेच्या वतीनं सर्व वॉर्डात नाले सफाई करण्यात येते. नाले सफाईमध्ये पहिल्याच दिवशी 25 मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. 31 ऑक्टोबरपर्यंत मुंबईमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. गेटवे ऑफ इंडिया गिरगाव चौपाटीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता माजी सैनिकांना नियुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यटन विभागाकडून पर्यटक सुरक्षा बल हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर या 2 समुद्र किनाऱ्यांवर हा प्रयोग केला जाणार आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बंद करण्यात आलेली काश्मीर खोऱ्यातली 7 पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी खुली केली आहेत. मात्र पहलगाम अद्यापही बंदच ठेवण्यात आलं. पहलगामच्या हल्ल्यानंतर 50 पर्यटन स्थळं बंद करण्यात आली होती. मुंबई हायकोर्टानं अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा दिला. रियाला परदेश प्रवासासाठी विशेष न्यायालयाची परवानगी घेण्याच्या जामीन अटीतून सूट देण्यात आलेली आहे. रिया जामिनावर बाहेर असून जामीन अटीनुसार परदेशात प्रवासासाठी तिला विशेष न्यायालयाची परवानगी घ्यावी लागत होती. नाशिकच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे त्र्यंबकेश्वर इगतपुरीकडे जाणाऱ्या 10 ते 15 बस फेऱ्या कमी करण्यात आल्यात. तर बसस्थानकांमध्ये प्रवासी संख्या जवळपास 60% घटली. नाशिकच्या वेळुंज भागातील बेरवळ या पाड्याला जाण्यासाठी रस्ता नसल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. अंत्ययात्रेसाठी देखील नदीच्या प्रवाहातनं वाट काढावी लागते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता नाराजी व्यक्त केली जाते. सततच्या पावसाचा फटका नाशिकच्या सिटीलिंक बस सेवेला बसलाय. गेल्या काही दिवसात नाशिकमधील सिटीलिंक बसच्या 60हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे नाशिककरांचे मोठे हाल झाले. चंद्रपूर शहरातील धवल कॉलनी मागे एक धक्कादायक घटना घडली. कोंबडीच्या बांबूच्या टोपल्यात तब्बल 6 फूट लांबीचा अजगर शिरला. कोंबड्या टोपल्यातनं बाहेर पडल्यानं आत पाहिलं असता मोठा अजगर दिसलाय. सर्पमित्रांच्या मदतीनं अजगराला पकडत त्याला जंगलात सोडण्यात आलं. नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयाच्या शौचालयात भला मोठा साप निघाल्याने खळबळ उडाली आहे.
आरोग्य केंद्रातील बाथरूममध्ये भला मोठा साप आढळल्यानं रुग्णालयामध्ये मोठी धावपळ झाली. मात्र वेळीच कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. सोशल मीडियावर या सापाची दृश्य व्हायरल झाली आहेत. महाराष्ट्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं. साथीचे रोग होऊ नयेत यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिली. केंद्र आणि राज्याच्या नियमाप्रमाणे पंचनामे होतील असंही त्यांनी सांगितलं. पुण्यात गेल्या 2 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे ताप, सर्दी, खोकला, डेंग्यू, पोटाचे विकार आणि बुरशीजन्य आजार झपाट्यानं वाढले आहेत. रुग्णसंख्या तब्बल 30% वाढली आहे. दवाखान्यात गर्दी होतीये. मुलांमध्ये टायफॉइड, उलट्या, जुलाब आणि त्वचारोग वाढल्याचं डॉक्टरांचं निरीक्षण आहे. कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दुर्गाडी किल्ल्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी दुर्गा मातेचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांना देवीची प्रतिमा देऊन देखील त्यांचा सत्कार झाला. अकोला शहरात ठिकठिकाणी गरब्याचं आयोजन करण्यात आलं. गुजराती नवरात्रोत्सव मंडळातर्फे महिलांसाठी गरब्याचं आयोजन केलं होतं. यावेळी महिलांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवलाय. पारंपरिक वेशभूषा परिधान करून गाड्यांवर थिरकत महिलांनी आनंद लुटला. नवरात्रोत्सवानिमित्त अंबरनाथच्या खुंटवलीतील जय भवानी पारंपरिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं तरुणाईला नशामुक्तीची शपथ देण्यात आली. यावेळी अंबरनाथमधील ड्रग्ज माफियांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांचा सत्कार केलाय. या शपथविधीवेळी कल्याण मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. कल्याणमधील फळेगावात जरीमरी मित्रमंडळाच्या नवरात्रोत्सवात गेल्या 32 वर्षांपासून टाळ मृदंगाचा गजर सुरू आहे. नवरात्रोत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यंदाही मोठ्या उत्साहात हरिनामाचा जयघोष पाहायला मिळाला. नवरात्रोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यातल्या मुळशी इथं शिवप्रतिष्ठानतर्फे दुर्गामाता महादौडचं आयोजन केलं होतं. हजारो शिवभक्त, नागरिक आणि चिमुकल्यांसह तरुणांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. पोवाडे, देशभक्तीपर गीतं आणि दुर्गामातेच्या स्तुती गाण्यानं परिसर भक्तिमय झाला होता. पुण्यातील मांढरदेवी काळूबाई मंदिरात नवरात्रोत्सवात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मुखदर्शन आणि गाभाऱ्यातील दर्शनासाठी मंदिराच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी मंदिर परिसराला आकर्षक सजावट केली होती. नवरात्रोत्सवानिमित्त पुणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या माता मळगंगेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी देवीची मनोभावे पूजा करत दर्शन घेतलं. अकोल्यात अनोख्या पद्धतीनं गरबा खेळण्यात आला. शहरातील जलतरण तलावात हौशी जलतरण पटुंनी पाण्यात उतरून गरबा खेळला. या अनोख्या जलगरब्यामुळे नागरिकांना एक वेगळाच अनुभव मिळालाय. उपस्थित प्रेक्षकांनी देखील या उपक्रमाचं कौतुक केलं. ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये शहीद नगर दुर्गा पूजा समितीनं अनोखा देखावा साकारलाय. ऑपरेशन सिंदूरच्या थीमवर आधारित दुर्गा पंडाल तयार केलाय.